महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात। वंदे मातरम गीताचा अपमान करणं म्हणजे भारत देशाच्या संस्कृती, विरासत आणि अखंड हिंदुस्थानातल्या 140 कोटी भारतीयाचा अपमान केल्यासारखं आहे। आणि म्हणून सोनिया गांधीजी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या, या गीताचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रभक्तीचा अपमान करणाऱ्या लोकांना कडक कारवाई केली पाहिजे अशी माझी विनंती माननीय पंतप्रधान मोदीजींना आहे, माननीय गृहमंत्री अमित शहाजींना आहे। राजस्थानमध्ये तुमची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली, कशा प्रकारे? आज मी राजस्थानच्या प्रवासामध्ये आहे। जयपूरला आज बैठक आहे। निश्चित त्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, साधारण 10 महानगरपालिका, 309 नगरपालिका, त्यामुळं आज मला कळेल की माझ्यावर काय नेमकी जबाबदारी आहे। सहप्रभारी म्हणून आज मी राजस्थानला जातो आहे। रोहित पवार यांनी SRI संदर्भात आरोप केला आहे की जो पॅटर्न बंगालमध्ये लावला तोच महाराष्ट्रात लावला जात आहे आणि भाजपने तशा प्रकारे एक सॉफ्टवेअर तयार केलं। असं आहे की खरं तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरुद्ध बोलणे हे संविधान विरोधी वक्तव्य आहे। रोहित पवारांनी हे तपासून घेतलं पाहिजे। सर्वांना संधी आहे। SIRमध्ये प्रत्येक बूथवर राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सर्व पक्षाच्या बूथ लेवल एजंट यांना SIR करायचं आहे। त्यांना त्या ठिकाणी सोबत काम करायचं आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत। मग तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं आहे, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना। त्यामुळे एक खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि SIRला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे। SIRमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहे। वसंतराव पुरके भाजपवर सरकारवर टीका करतात। त्यांच्या आश्रमशाळेमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलींच्या शौचालयाला दरवाजे नाही, खिडक्यांना जाळ्या नाही, अशी परिस्थिती आदिवासी विकास विभागाच्या अहवालात आलेलं धक्कादायक वास्तव आहे। नाही, ते दखल घेऊ। वसंतराव पुरकेजी भाजपवर विरोधात बोलतात म्हणून नाही, पण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचे मुलांच्या वसतिगृहाच्या शौचालयाला दरवाजे नाही आहे आणि ही की अवहेलना आहे, जर ही आदिवासी विभागाच्या लक्षात आली असेल तर निश्चितपणे त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी आम्ही बोलू आणि मी आजच त्या विभागाच्या जे सचिव आहे विजय वाघमारे यांच्याशी बोलेल।